तर राष्ट्रवादी आणि शिंदेसेना सत्तेसाठी एकत्र येणार आहे असे चर्चा सुरू आहे आणि अशी आपली पावलं सुद्धा पडू लागली आहे. याबद्दल आपलं मत काय? कुणाशीही या बाबतीतली चर्चा झालेली नाही. काल माननीय मकरंद पाटील साहेबांची आबाची माझी चर्चा अशी ओघानच भेट झाली. आबा, मी आणि नितीन काका एका ठिकाणी भेटलो आणि बाकी काय नाही. आजच्या बैठकीबाबतीत त्यांना काय बोलायचं होतं आणि निवडणुकी आधी आम्ही एकत्र आलो. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुती करण्याचा मी प्रयत्न केला, नगरपालिकेला केला, जिल्हा परिषदेला केला, पण त्याला प्रतिसाद भारतीय जनता पक्षाकडनं मिळाला नाही. कुणीच त्यांचं बैठकीला आलं नाही. जिल्ह्यात असून सुद्धा, शहरात असून सुद्धा आले नाही. त्याच्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही एकत्र आलो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या काही ठिकाणी आणि अशा पद्धतीनं आम्ही एकत्र लढलो होतो. मग निवडणुकीच्या आधी लढलो तर निवडणूक झाल्यावर काल सहज भेटलो. बाबा, निवडणुकीच्या आधी आपण लढलो, तुमचं काय झालं, माझं काय झालं, तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला, मला कसा प्रतिसाद मिळाला, एवढ्या चर्चा झाल्या. आपापल्या कशा निवडणुकी कशी पार पडली, कशा पद्धतीनं लोकांचा रिस्पॉन्स होता, एवढ्या फक्त चर्चा झाल्या प्राथमिक स्तरावर, बाकी काय नाही. त्रिशंकू परिस्थिती आहे. कुठल्या तरी कुणाला किंग मेकर किंवा कुणाला ना कुणा सोबत जावं लागणार आहे. आता तुम्ही तिघही महायुतीतलेच आहात पक्ष, पण तुम्ही आता एकत्र तिघही येणार आहात का दोन पक्ष पुढे जाणार आहात? काहीच मला आता सांगता येणार नाही. मी सुद्धा तुमच्यासारखाच म्हणजे माझ्यासमोर प्रश्न पडला की काय होणार, कसं होणार. मतदारांचा कौल बघितला तर सेना राष्ट्रवादीची सत्ता आमची भूमिका महत्वाची कशी असू शकेल. भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या अगोदर आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला बैठकी घेण्याचा, पण त्यांचा नाही प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता हा त्यांचा अधिकार आहे ना, त्यांनी ठरवायचे आता काय करायचं ते. त्यांचा अध्यक्ष होणार नाही असं केलं असणार काय? जर तरचा विषय पुढचं पुढे बघू ना, मग ते बघू ना. आता अजून काय, मी आता त्यांचा आम्ही म्हणलं ना बाबा, त्यांचा अधिकारच आहे तो. दादाची अडचण मी करणार नाही, काय बोलून असं कळतं की कुठेतरी एका ठिकाणी आहे. कोण तुमचे सगळे 15 उमेदवार कोण म्हणलं असं? अरे तुम्ही ना, मी तुम्हाला विनंती करू का, तुम्ही जाऊन रेकॉर्डिंग करून आणा ना. मी मगाशी, तुम्ही जर ऐकलं असेल तर मी मगाशी गाडीत उतरताना सांगितलंय आमच्या उमेदवारांना फोन करून उद्यापासून आभार दौरी चालू करा. माझ्या सगळ्या झेडपी पंचायत समिती नवीन सदस्यांची उद्यापासून त्यांच्या मतदारसंघात आभार दौरे, माझे स्वतःचे आभार दौरे 20 तारखेपासून आहे. मी आता मुंबईत चाललोय, मीटिंग 2 दिवसाची झाल्यानंतर मुंबईवरनं आलो की मी पण आभार दौरे अधिवेशनाच्या आधी करणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कामात आहे. पाटणमध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळाले, पण आमची उद्या नाही, परवा दिवशी आमची बैठक आहे शिवसेनेची. सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती आमचे 15 सदस्य जिल्हा परिषदचे निवडून आलेले आहेत आणि जवळपास 25 सदस्य आमचे पंचायत समितीत निवडून आलेले आहेत. सगळ्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार, पहिली बैठक संपर्क नेते आमचे संपर्क प्रमुख शरद कळशी साहेब, आमदार महेश शिंदे साहेब आणि मी, आम्ही घेऊन सगळे जिल्हा प्रमुख त्यांची पहिली बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहे. आणि त्या बैठकीत काय सदस्य लोक बोलतायत, त्यांचं काय मत येत आहे ते पण आमचे संपर्क प्रमुख ऐकून घेतील, मी ऐकून घेईन पालकमंत्री म्हणून. त्यांचं मत विचारून घेऊ आपण, नेमकं काय करायचं, सदस्यांना काय वाटतंय. आणि दोन्ही बाजूला निवडणुकीला अलायन्स अगोदर झाल्यामुळे दोघांची मतं एकत्र आल्यामुळे आता मी बोललो ना, आम्ही प्रयत्न केला ह्यांच्या हातात हात द्यायचा, पण आता ते समजा काय कारणामुळे होऊ नाही शकलं, ते पण नाही सांगू शकणार, मी पण नाही सांगू शकणार कारण काय आहे. पण मग राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट काही ठिकाणी, बहुतांश ठिकाणी एकत्र आले जिल्ह्यात. आम्ही आणि महायुतीतले अजितदादा गट अनेक कराड, पाटण, अनेक ठिकाणी जांभळी, अनेक ठिकाणी आम्ही एकत्र आलो. म्हणून मी मगाशी म्हणलं ना, काल आव्हान आम्ही भेटायचं कारण ते बाबा निवडणुकीच्या आधी आपण हातात घातला होता, आपण एकत्र लढलो आणि आता जवळपास त्यांना 21 जागा, आम्हाला 15 जागा, म्हणजे तुम्ही दोघं एकत्र मिळून 21 सगळे राष्ट्रवादी आणि एक म्हणजे 15, 25, 20, 35, 36, 37 जागांकडे आपण गेलोय म्हणलं. असं आपलं सच चर्चा झाली, तुमचं कसा होता एवढंच, बाकी काय नाही. म्हणजे त्याच्यावर सरकार सत्ता स्थापन करायची का नाही करायची का, लहान माणसं कशी ठरवणार आमच्यासाठी. इथंच होणार का राज्याच्या मंत्र्यांकडून किंवा नेत्यांकडून होणार? नाही, आमच्या पक्षाचं तर मी सांगतो,
म्हणजे आमचा पक्ष नेहमीची पद्धत आहे, आमदार असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात, जिल्हा परिषद असू द्यात. आता परवा आमची बैठक होईल, संपर्क नेते आमची, संपर्क प्रमुख आमची येतील, मी आणि संपर्क प्रमुख आमच्या दोघांचा आमच्या सदस्याची चर्चा केल्यानंतर अहवाल सदस्यांचं काय मत आहे लेखी पण पाठवू आणि तोंडी पण आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घालून सदस्यांचं काय मत आहे ते, आणि मग त्याच्यानंतर पुढची भूमिका घेऊ. तुम्हाला कसं वाटतं? अध्यक्ष झाल्यावर आणखीन बरं वाटेल. शुभेच्छांबद्दल आभारी आहे. तुम्हाला काय वाटतंय मनापासून? मी सांगितलं ना, राष्ट्रवादीत कोणाची सत्ता म्हणजे जेडपीत कोणाची सत्ता आहे? मी नाही त्याच्या बाबतीत नाही बोलत, मी माझ्या यशाबद्दल मी सांगतो. मी प्रचारात सांगितलं होतं निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे आणि जनतेनं निवडणूक हातात घेतल्यावर निकाल काय लागतो हे पाटणच्या निकालावर दाखवलेला आहे. त्या दिवशीच बोललो मी. साहेब, जनतेने निवडणूक घेतली आहे, पण जनतेचं मत आहे की राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेने एकत्र यावं आणि सत्ता स्थापन करावी. असे जनता मला वाटतं. असं वाटतंय बरं का, ती ओपिनियन पोल घ्या तुम्ही. ती येतो ना मतदान झाल्यानंतर संध्याकाळी, बाबा मग उद्या निकाल लागायच्या आधी ह्याला इतक्या जागा मिळतील, ह्याला एक्झिट पोल, ओपिनियन पोल नाही एक्झिट पोल, तसा एक घ्या. त्याच्यातला पोल घ्यायला सर्वात. हे आम्हालाही बरं पडेल निर्णय घ्यायला. घेतलेला फेल झाला. पोलमधून हा निर्णय पडला एक्झिट आहे. पोल फेलच झाला सर्व. गेला हो गेला की आता स्वबळावर ते अध्यक्ष करणार असं भाजपने सांगितलं, ते तर आता शांत बसले. त्यामुळे तुम्हाला प्रश्न निर्माण तुम्हाला ते शांत वाटतंय, तुम्हाला ते शांत वाटतंय. तुम्ही अजून जरा थोडीशी माहिती घ्या. ती शांत बसणारी व्यक्ती नाहीत. त्यामुळे तुमचं एक म्हणजे असं कल आहे की बाबा भाजपबरोबर नको जायला, कारण आपल्यावर टीका केलेली आहे. त्या कालच्या बैठकीत पण हे दिसून आलं की तुझं सत्य वाटपायचा सुद्धा फॉर्म्युला ठरलेला आहे. आदेशमत मला एक समजत नाही बा, आज काय चर्चा झाली नाही तर फॉर्म्युला कुठनं येतो बाहेर? चर्चाच नाही. बरं मी तुम्हाला माहिती आहे ना, मी उघड बोलतो. मी सांगितलं असतं ना, मी काय म्हणलं, प्राथमिक चर्चा काय झाली, कशा आल्या जागा, किती आल्या जागा, आपल्या किती आहेत, समोरच्या किती आहेत, एवढी झाली चर्चा. कुणी स्थापन करायची, मग 2 उपाध्यक्ष करायचे का, 2 शिक्षण सभापती करायचे का, 2 बांधकाम सभापती करायचे का, असली काही चर्चा नाही हो. मग अध्यक्ष केला तर कोणाचा करायचा, मग पहिल्या 2.5 वर्षातलं 6.5 वर्ष करायचं का, असलं काहीच नाही. पाटण तालुक्यात 2 महिला अध्यक्ष पदासाठी रेसमध्ये आहेत आणि त्या शिंदे सेनेच्या आहेत. पाटणचा पहिला अध्यक्ष झाला तर तुम्हाला आनंद वाटेल का? पक्ष जो निर्णय घेईल त्याचा आनंद वाटेल मला. आमदार खासदार एक मिनिट आमदार साहेब मिनिट. आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवायचा प्रस्ताव आमचा होता आणि भाजपने तो प्रस्ताव स्वतःहून फेटाळला होता. त्यामुळे ह्याच्या पुढचा निर्णय काय असेल तो आम्ही वरिष्ठ आणि त्यांच्याशी चर्चा करू. मी बोललो ना आता, मी तेच सांगितलं मगाशी. आम्ही प्रयत्न केला होता, नगरपालिकेला पण केला आणि जिल्हा परिषदला पण केला, पण समोरनं प्रतिसाद नाही ना मिळाला. आता त्यांचे मान्य मंत्री महोदय ज्या दिवशी महायुतीची बैठक, आता मान्य शिवेंद्रसिंहराजे काय म्हटले होते, महायुतीची पालकमंत्र्यांनी बैठक बोलवली तर जाऊ आम्ही बैठकीला, त्यांचं स्टेटमेंट आहे. मग मी बोलावलेली बैठक त्या दिवशी सगळे मंत्री महोदय, त्यांचे आमदार महोदय होते, त्यांनी माझी जिल्हा अध्यक्षांना पाठवलं आमच्या बैठकीला. ते निर्णय घेऊ शकत नव्हते, ते म्हणले मला वर विचारावं लागेल. तुमच्यामध्ये तुम्हाला दुय्यम स्थान देण्यात आलं, तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये बाजूला केलं गेलं. आता तुमच्या प्रचारामध्ये तुमच्यामध्ये एवढी मोठी कटुता आलेली आहे आणि कटुता आल्यानंतर पुन्हा तुमचं हे होणार का? तुम्ही थोडस लेट आहात. मागाशी सगळं रिपीट बोलून झाले. काय झालं मी मागाशी क्लिअर सांगितलं, आम्ही प्रयत्न केला आधी निवडणुकीच्या. आता निवडणूक झाल्यावर काय जे भेटलो ना आम्ही, ते ओघाने भेटलो, असं ठरवून भेटलेलो नाही. आणि प्राथमिक चर्चा झाली. आता शिवसेनेचं म्हणाल, आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्ही एकत्र आलेले, त्यांच्या धोरणाचं मी नक्की सांगतील साहेब तुम्हाला त्यांचं धोरण. आम्ही काय केलं, उद्या परवा दिवशी आमची बैठक म्हणून सगळ्यांचं ऐकून घेणार आहे, लेखी अहवाल आमचा पक्षाकडे पाठवणार आहे. त्याच्या आधी तोंडी मग जे बैठकीत ठरत ते शिंदे साहेबांच्या कानावर घालणार. एक मतदारसंघामध्ये येतं ह्या निवडणुकी काळात, त्यामुळे तर तुम्हाला यश असं मिळालं असं वाटतं की नाही बघा, आम्ही यश मिळवलं विकास कामांवर, संपर्कावर, पक्षाच्या भूमिकेवर, जिल्ह्याच्या प्रश्नावर. तुम्ही बघा, कोणी असू दे आमच्याकडे, आम्ही व्यक्तिगत टीका कोणीच प्रचारात केली नाही आमच्या बाजूने.
म्हणजे जे आम्ही लढत होतो, आम्ही व्यक्तिगत त्यांच्या तरावर आरे तुरे असलं आमच्याकडनं कधीच झालं नाही. आणि जे झालं कोणाकडनं ते तुम्ही मीडियाने पाहिले. त्यामुळे आम्हाला यश मिळालंय की आम्ही जमिनीवर पाय ठेवून काम केलं, लोकांच्यात राहून काम केलं, लोकांचे प्रश्न सोडवले, रात्रंदिवस फिरलो, त्याचा परिणाम आहे. वाई असेल, पाटण असेल, बऱ्याच ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी जाऊन जे आव्हानं केली होती ते त्याप्रमाणे आम्ही पूर्ण बहुमताने येणार म्हणून अशा प्रकारे ताकद पक्षाला देण्याचा प्रयत्न केला होता. आता त्या परिस्थिती जाणीव ठेवून शंभूराजे सुद्धा राजे आहेत ना, आणि त्यांनी तशा प्रकारचा निर्णय तसा घ्यायला पाहिजे असं माझी अपेक्षा आहे.